दरम्यान राज्यात तिसऱ्या टप्प्यात दुपारी 3 वाजेपर्यंतची मतदानाची आकडेवारी आपल्या हाती आलेली आहे। 42.63% मतदान आतापर्यंत राज्यात झालेले आहे। लातूरमध्ये 44.48%, तर सांगलीत 41.30%, बारामतीत 34.96%, तर हातकणंगलेमध्ये 49.94% मतदान, कोल्हापुरात 51.51%, माढामध्ये 39.11% मतदान झालेले आहे। धाराशिवमध्ये 40.92%, तर रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये 44.73% मतदान, सातारा मतदारसंघात 43.83%, सोलापुरात 39.54% मतदान। सकाळच्या तुलनेत दुपारच्या तुलनेमध्ये आता दिवस मावळायला येत असताना आणि मतदानासाठी आता शेवटचे 3 तास उरलेले असताना मतदान थोडं सुधारते असं म्हणण्यासाठी वाव। जितेंद्र शिंगाडे आपल्याला अधिक माहिती देतात। जितेंद्र, ज्याप्रमाणे आता जी उपलब्ध माहिती आहे त्यानुसार निवडणूक आयोगाने दुपारी 3 वाजेपर्यंतची आकडेवारी जी आहे महाराष्ट्रातील 11 लोकसभा मतदारसंघातील जारी केलेली आहे। त्यामध्ये आतापर्यंत जी आकडेवारी प्राप्त झाली आहे त्यामध्ये सर्वात कमी जे मतदान होत आहे ते बारामतीमध्ये होत असल्याचं निदर्शनास येते। तिथे जवळपास 35% मतदान झालेलं आहे दुपारी 3 वाजेपर्यंत। मात्र इतर ठिकाणचं जे मतदान आहे ते 40% वर आहे। सर्वाधिक जे मतदान जर विचार केला तर कोल्हापूरमध्ये आपल्याला 51% हे मतदान झाल्याचं दिसून येत आहे। दुपारी 3 वाजेपर्यंतची ही आकडेवारी, अजून 3 तास बाकी आहेत आणि या 3 तासामध्ये ही नक्कीच आकडेवारी वाढेल अशी अपेक्षा व्यक्त करूया। कारण गेल्या 2 टप्प्यातला जर आपण अनुभव लक्षात घेतला तर दुपारपर्यंत आकडेवारी ही कमी होती, नंतर ती वाढलेली आहे आणि संध्याकाळच्या सत्रामध्ये सहसा ही आकडेवारी वाढत असते। त्यामुळे नक्कीच मतदारांनी देखील मतदारांसाठी बाहेर पडावं अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे। धन्यवाद जितेंद्र, तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी। आणि खरंच आपली अपेक्षा आहे, आपलं आवाहन सुद्धा आहे की सगळ्यांनी दुपारचा कदाचित वेळ अर्थातच टळटळीत उन्हामुळे शक्य झालं नसल्यास या शेवटच्या टप्प्यामध्ये तासांमध्ये मतदान नक्की करा।